मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचा आत्मा नक्की कुठे जातो? शरीर तर इथं जळून राख होतं, पण त्या आत्म्याचं काय होतं? जो काही क्षणापूर्वी आपल्यासोबत बोलत होता, हसत होता. हिंदू धर्मातील सर्वात रहस्यमयी ग्रंथ गरुड पुराण सांगते, की मृत्यू ही शेवटची पायरी नाही, तर ही एका अत्यंत कठीण आणि रहस्यमय प्रवासाची सुरुवात आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का, की मृत्यूनंतर पहिले 13 दिवस तो आत्मा कुठेही जात नाही, तर तो आपल्याच घरात, आपल्याच लोकांसोबत भटकत असतो. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे गरुड पुराणावरून. बघा, तुम्हाला माहिती आवडते का? आपण गरुड पुराणाचा संदर्भ घेऊन मृत्यूनंतरच्या पहिल्या सेकंदापासून ते 13व्या दिवसापर्यंतच्या आत्म्याच्या त्या थरारक प्रवासाचे रहस्य उलगडणार आहोत, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. आत्मा पहिल्या दिवशी कुठे जातो? त्याला भूक लागते का? आणि 13व्या दिवशी नक्की काय घडतं? हे सर्व जाणून घेण्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या 3 दिवसांची माहिती तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. बघा, गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीची वेळ जवळ येते, तेव्हा त्याला दिव्य दृष्टी मिळते. त्याला आजूबाजूच्या गोष्टी दिसेनाशा होतात आणि यमलोकांचे जे दूत असतात ते त्यांना दिसायला चालू होतात. गरुड पुराणामध्ये यमदूताचे वर्णन अत्यंत भयानक केले आहे. त्यांचे डोळे मोठे आणि क्रूर असतात आणि त्यांच्या हातात पाश म्हणजेच दोरखंड असते. जसा श्वास थांबतो तसा यमदूत त्या व्यक्तीच्या शरीरातून अंगठ्या एवढ्या आकाराचा जो आत्मा आहे तो बाहेर काढतात. यालाच सूक्ष्म शरीरसुद्धा म्हणतात. शरीर सोडल्या आत्म्याला यमदूत लगेचच यमलोकाकडे घेऊन जातात. होय, तुम्ही बरोबर ऐकले, की शरीर सोडल्या या आत्म्याला यमलोकामध्ये घेऊन गेलं जातं आणि मृत्यूच्या पहिल्याच दिवशी आत्मा यमलोकामध्ये पोहोचतो. यमलोकात आत्म्याला त्याच्या आयुष्यभरात केलेला पाप आणि पुण्याचा हिशोब तिथं दाखवला जातो मित्रांनो. ज्यांनी आयुष्यभर फक्त पाप केली त्यांना तिथेच यमदूत घाबरवतात. पण हा प्रवास कायमचा नसतो बरं का. केवळ 24 तासांच्या आत यमदूत त्या आत्म्याला पुन्हा त्यांच्या पृथ्वीवरील घरी आणून सोडतात, जिथे त्यांचे शरीर ठेवलेले असते किंवा अंतिम संस्कार सुरू असतात. आता सुरू होतो प्रवासाचा दुसरा टप्पा. जेव्हा आत्मा 24 तासानंतर आपल्या घरी परत येतो, तेव्हा त्याला धक्का बसतो. त्याचे शरीर जळून खाक झालेले असते किंवा जळत असते. गरुड पुराणानुसार आत्मा आपल्या कुटुंबातील लोकांना रडताना पाहतो. तो स्वतःही खूप रडतो, ओरडतो. तो आपल्या मुलांना, पत्नीला किंवा पतीला, स्त्री असेल तर ती आपल्या पतीला, मुलांना मिठी मारण्याचा प्रयत्न करते. पण असं कुठं होतं का? त्यांचा आवाज ऐकू येतो त्याला, पण तो स्पर्श करू शकत नाही आपल्याला. तो पुन्हा आपल्या जुन्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नही करतो, पण यमदूतांच्या पाशामुळे किंवा शरीर दहन झाल्यामुळे ते अशक्य होतं. या मोहामुळे आणि असह्यतेमुळे आत्मा अत्यंत व्याकुळ होतो. दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा दिवस आत्मा घराच्या छतावर किंवा आजूबाजूला बसून आपल्या माणसाकडे पाहत राहतो. त्याला तीव्र वेदना आणि पश्चाताप होत असतो, की ज्या संसाराला आपण आपले मानलं तो आता आपल्याला सोडून गेला आहे. आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, जो गरुड पुराणामध्ये अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन मांडतो. 6व्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत आत्म्याला एक अत्यंत वेगळी समस्या जाणवू लागते. ती म्हणजे तीव्र भूक आणि तहान. होय, सूक्ष्म शरीरालाही भूक लागते, पण आत्मा स्वतःहून अन्न खाऊ शकत नाही किंवा पाणीसुद्धा पिऊ शकत नाही. मग त्याची तहान आणि भूक कशी मिटते? इथेच महत्त्व येतं आपल्या सनातन धर्मातील पिंडदानाचं आणि तर्पण विधीचं. मृत्यूनंतर कुटुंबीय दररोज जे पिंडदान करतात, म्हणजेच तांदूळ किंवा गव्हाचे पिठाचे जे गोळे आहेत ते करून जे पिंडदान करतात, ते अन्न थेट त्या आत्म्याला मिळते.
पण गरुड पुराणात एक अतिशय गूढ गोष्ट सांगितली आहे. हे पिंडदान फक्त भूक भागवण्यासाठी नसतं. आपल्या पहिल्या दिवशी केलेल्या पिंडदानामुळे आत्म्याला सूक्ष्म शरीराचे डोके तयार होते. दुसऱ्या दिवशीच्या पिंडदानाने त्यांचे खांदे तयार होतात. तिसऱ्या दिवशीच्या पिंडदानाने त्यांचे हृदय तयार होते. चौथ्या दिवशीच्या पिंडदानाने त्यांच्या पाठीचा भाग तयार होतो आणि असे करत करत 10व्या दिवसापर्यंत आत्म्याचे एक पूर्ण नवीन सूक्ष्म शरीर तयार होते. जर कुटुंबाने पिंडदान केले नाही तर आत्म्याला नवीन शरीर मिळत नाही आणि तो भुकेने, तहानलेने व्याकुळ होऊन प्रेत योनीत भटकत राहतो. 10 दिवस पिंडदान झाल्यानंतर 11व्या आणि 12व्या दिवशी आत्म्याची अवस्था बदलते. आता त्याला कळून चुकलेलं असतं की हे पृथ्वीवरील लोक आता माझे राहिले नाहीत. माझे जुने शरीर संपले आहे. या 2 दिवसात घरात विशेष विधी केले जातात, ज्याला आपण 11वा आणि 12वा विधी म्हणतो. या काळात आत्म्याची या जगातील बंधने हळूहळू सैल होऊ लागतात. त्याला जाणवू लागतं की आता आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. तो आपल्या कुटुंबाला शेवटचं मन भरून पाहून घेतो आणि मानसिकदृष्ट्या परलोकात जाण्यासाठी तयार होतो. 13व्या दिवशी घरात नारायण बळी किंवा विशेष श्राद्ध कर्म केले जाते आणि 13 ब्राह्मणांना किंवा गरिबांना भोजन दिले जाते. गरुड पुराणानुसार या दिवशी जे दान, धर्म आणि भोजन दिले जाते त्यातून आत्म्याला पाथेय मिळतं. पाथेय म्हणजे प्रवासाचं अन्न. कारण 13व्या दिवशी संपताच यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला घेऊन यमलोकाकडे निघतात. हा प्रवास छोटा नाही मित्रांनो. हा प्रवास तब्बल 47 दिवसांचा असतो, ज्यामध्ये आत्म्याला 86,000 योजन म्हणजेच बघा अंदाजे कितीतरी करोडो किलोमीटरचा अंतर पार करावा लागतो. या मार्गात भयानक वैतरणा नदी, तप्त वाळू आणि काटेरी रस्ते असतात. 13व्या दिवशी कुटुंबाने केलेल्या दानामुळे आत्म्याला या कठीण मार्गावर चालण्याची शक्ती मिळते आणि त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो सुखकर होतो. म्हणून 13व्या दिवशी रडण्याऐवजी आत्म्याच्या शांततेसाठी प्रार्थना करा आणि दान करणे तर अत्यंत चांगले आहे आणि दान करणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. तर मित्रांनो, हा होता गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरच्या पहिल्या 13 दिवसाच्या अत्यंत रहस्यमय आणि भावूक प्रवास. हा प्रवास आपल्याला शिकवतो की माणसाने जिवंत असताना कितीही संपत्ती कमवली तरी मृत्यूनंतर फक्त आणि फक्त त्याचे कर्म आणि त्याच्या कुटुंबाने दिलेले प्रेम आणि प्रार्थनाच त्याच्यासोबत येतात. तुम्हाला गरुड पुराणातील ही माहिती कशी वाटली आणि मृत्यूनंतरच्या पुढच्या 47 दिवसांचा प्रवासात म्हणजेच वैतरणा नदी पार करताना आत्म्यासोबत काय घडतं यावर तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या संस्कृतीचे हे ज्ञान मिळेल. आणि अशाच रहस्यमयी आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.